आहे? तुम्ही मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार, तर त्या चालू झाल्या शाळेच्या. तर आज मी जेवणाला बनवलं आहे पनीरची भाजी, तिखट आमटी, भात आणि चपात्या करायच्या. तर आज मी ना आमच्या स्टॉलवरची मशीन होती ना, त्याच्यात मी पीठ घेतलं आहे मलायला, कारण मला पीठ मळायचा भरपूर कंटाळा येतो. हे बघा, जेवण झालं आहे माझं रेडी. ह्याच्यात मी केली आहे तिखट आमटी, ह्याच्यात आहे भात आणि ह्याच्यात आहे पनीरची भाजी. ह्याच्यात पीठ मळायलाच घेतलं आहे मी, आणि आता पीठ मळून होईलच. तर तुम्हाला भरपूर वेळेला माझ्या ब्लॉगमध्ये मी बघितलं, मध्ये मी स्टॉल चालू केलेला तेव्हा ती मशीन घेतलेली होती. तर आता मी मशीन माझ्याकडे घेऊन आली, म्हणजे आता पीठ मळून होईलच. इथे आले, आता आपण पीठ मळून झालं आहे की नाही बघूया. ओ, मस्त पीठ मळून झालं आहे. चला आता येते आता परातीत काढून. जास्ती काय मलाची गरज नाही, कोली करून घे. मस्त पीठ मळून झालंय बघा. तर चला आता जेवण झालंय, आणि आज मी बनवले पनीरची भाजी आणि चपात्या. आहे पनीरची भाजी आणि चपाती. बघूया कशी झाली पनीरची भाजी. तर चला आता योगिनी मॅडम आणि नेत्रा मॅडम चालले आजीकडे. योगिनी आज खूप रडली आणि मागे लागले पप्पाच्या वेळेस, मला सोड आजीकडे सोड. आणि मी तिला एकटीला पाठवायला ना जरा हे करते, ती नको तू एकटी जाऊ, दीदी असेल तरच तू जा. दीदीला मनवलं आहे तिने, आता दीदी पण चालली, म्हणजे दोघी चालल्या आज आजीकडे. आणि हे बघा सामान केवढा भरलाय. 1 2 आणि 3 बॅगी झाले, 2-3 त्यांचे आहे. आणि हे पोरं आलेले ना माझे, त्यांचे अर्धे कपडे राहिलेले ते, आणि आंबे घेऊन चालले त्यांच्यासाठी, कारण आंबे भरपूर आणलेले. तर आता चला आता चालले. येईल आठवण मम्मीची? हां हां की नाही मम्मी? सगळं टाका घेऊन या, मी इस्त्रीवाला कपडे देऊन येतो. बस कर, मान तुटेल तिची. नेत्रा माझी बिना राहू नाही शकत. मला योगिनी जास्ती गोष्ट हाच होतोय. पोरं चालले तर गपरे, मम्मी उशी घेऊन चालले. मी पण गेली असती पोरीन बरं, पण मला उद्याची पूजा करायची. उद्या उपवास आहे मिस्टरांचा आणि माझा पण उपवास आहे. उद्या अंगारकी चतुर्थी मोठी आहे, त्यामुळे आपल्या घरात आपले देव आहे, त्यांची पूजा करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी थांबले. या दोघींना बोलली मी, उद्या नाही आपण परवा जाऊया करून. पण या योगिनी नेत्रा माझी ऐकते, पण योगिनी ऐकत नाही. योगिनी रडणं थांबवतच नाही आहे. तो व्हिडिओ मी केला नाहीतर ती अजून रडत बसली असते. चल चल, घ्यायचे तर घे, नाही तर हा इथेच. खांद्यावरची बॅग कोण घेते? पप्पा घेतले. पप्पा गेला कसा कपडे द्यायला इस्त्रीचे. आता भांडा इथेच भांडा. ठिकाण वाटते हीच चालली आहे आणि मला गाडव म्हणून नेते बोजा उचलायला इथं. मी फोन घेतलाच नाही बघ माझा. बाई तुझा जीव आहे तो. जास्ती फोनवर राहू नको, तिच्याकडे लक्ष दे. ही थैली इथे टाकली, फोन घेतला, हा फोन उचलला आणि थैली इथेच टाकली तिने. हे बघ, हुशार हे लावलेला बटनच बंद होता. जा आता तिथे कर चार्जिंग. चाल कुठे नीट धाडाचे चाल, तेच पुरेच आहे. काय बोलायचं ग बाई पोरांना. बोलली परवा जावा, ऐकत नाही. पण बाय, चल लवकर. नेत्रा लक्ष द्या तिच्याकडे. कानातले काढून झोप रात्रीची.
लब्बर घेतले केसांचे मावशीकडनं घे मग मागून ना. चला बाय. मी येईल उद्या नाही तर परत. माझी मम्मी आता लाडात येऊ नको, माझी पूजा आहे म्हणून मी नाही येते. उद्या या उद्या करून. उद्या रात्री आहे ना नक्की. चल बाय. हा. पप्पा स्लो मध्ये गाडी चालव जरा. आज आहे मंगळवार आणि आज आहे अंगारकी चतुर्थी, त्यामुळे माझा उपवास आहे, माझ्या मिस्टरांचा पण उपवास आहे. सकाळी उठून आधी सर्व घरातले कामं आवरून घेतली आणि देवबत्ती करून घेतली. खूप सुंदर छान वाटत होतं. आज बाप्पांना जास्वंदीचा फूल, 21 मोदक, परत 21 दुर्वा हे चढवायचं असतं. पण मी 21 मोदक नाही चढवत, कारण मला येतच नाही मोदक बनवायला. म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगते की मोदक बाहेरना घेऊन या करून. ते 5 मोदक घेऊन आलेले, त्याच्यातले 2 मोदक नैवेद्य म्हणून मी देवाला दाखवलं. मिस्टरांनी येताना साबुदाणा वडासुद्धा घेऊन आलेले होते. मग आम्ही दोघांनी संध्याकाळच्या चाय नाश्त्यासाठी साबुदाणा वडासुद्धा खाल्ला. चला, तुम्हाला तर माहिती आहे माझ्या दोन्ही पुरी त्यांच्या आजीकडे गेल्या आणि खूप मस्ती चालू आहे तिथे आणि मला पण बोलवतात आहे. मी आज जाणार होती, पण आज आहे अंगारकी चतुर्थी आणि माझा पण उपवास आहे, माझ्या मिस्टरांचा पण उपवास आहे आणि आमच्याकडे आहे बाप्पा आमच्या मंदिरात, तर त्यांची पूजा करायची होती. त्यांना नैवेद्य दाखवायचं होतं, मोदक दाखवायचं होतं, त्यासाठी नाही गेली मी. उद्या जाणार आहे. चला आता स्वयंपाक तर मंदिरात जाऊन येते. वाजले आता 10:15. आतापर्यंत आम्हाला चंद्र दिसत नाही आहे, तर आम्ही बाहेर जाऊ तर आम्हाला दिसेल, नाही तर खिडकीतनं दिसला तर ठीक. लाईट सारखा करून घ्या. चला पुढे सरकून घ्या. चला पुढे. चला पुढे सरकून घ्या. चला पुढे. पुढे सरकून घ्या. तर चला आता देवाच्या पाय पडून घेतलं. खूप सुंदर छान वाटलं. बंद केली होती. तर चला आता मी आली मंदिरात जाऊन आणि जाताना काही व्हिडिओ केला नाही, पण मला वाटलं की गर्दी नसेल, पण भरपूर गर्दी होती. आम्ही गेलो आणि आरती संपायला आली होती. अंगारकी चतुर्थीचा हा मी पहिला उपवास पकडलेला होता. दरवर्षी माझे मिस्टरच उपवास पकडतात. यावर्षी मीनी धरला उपवास, कारण मला असं वाटलं यावेळी धरायला पाहिजे उपवास. आता दरवेळी अंगारकीचा मी उपवास. चंद्र फायनली दिसला. चला फायनली आम्ही चंद्र बघितला आणि पायासुद्धा पडलो आणि आता उपवास सोडतोय. देवाला नैवेद्य दाखवला. आज मी काही नाही, साधं सिंपल जेवण केलेलं. डाळ आणि बटाट्याची भाजी मी दाखवते. घेत नाही हे डाळ भात आणि बटाट्याची भाजी आणि एवढंच जेवण केलं आहे. थोडंच केलं आहे, देवासाठी केलं आहे, कारण आमचं थांबा कालची आमची तिखट आमटी होती. डाळ त्याची आहे. कालची तिखट आमटी होती. नेत्रासाठी पनीरची भाजी बनवलेली कालच आणि हा भात पण 2 डबे कालचाच आहे. फक्त देवासाठी जेवण केलं आहे मी आणि आमचा हाय आत्तापुरती ह्या देवाचं जेवण आम्ही जेवू उपवास सोडता आणि बाकीचं मग तो कालचं जेवण थोडं खाणार, कारण काल मीच जेवली, माझे मिस्टर जेवले नाही. आहे ना मिस्टर? जेवा तुम्ही. हां, आणि मीच जेवलेली, मिस्टर नाही जेवलेले, त्यामुळे जेवण होता आणि देवासाठीच बनवले. चला आता जेवून घेते. नेत्रा मॅडम काय माहीत जेवली आहे की नाही, मी हिला व्हिडिओ कॉलिंग करते आता जेवता